आणि हॅरी भाऊंची थंडीने एकदम फाटून हातामध्ये आली आहे. बाजूच्या शॉपमध्ये तो वॉर्मर वगैरे घेतोय. मॉर्निंग, शुभप्रभात. मी श्रीकांत उर्फ उपट सोंब्या स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता सकाळचे वाजलेत 4. जसं की काल रात्री आपण डिसाईड केलेलं आपल्याला 4 वाजता परफेक्ट इथून निघायचं आहे श्रीनगरमधून. आम्ही निघालो आहोत आता श्रीनगरवरून सोनमर्गसाठी आणि पुढे आपल्याला लागेल लवकरच एक 5 मिनटावर चेकपोस्ट, जिकडे आपल्याला कार अडवलेलं, जिकडून आपल्याला कार जाऊ दिलं नाही पुढे. सो बघूयात आज काय होतं. आणि सुरुवात करायला मी विसरलो. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. ज्या चेकपोस्टवर आपल्याला कार अडवलेलं दल लेकच्या बाजूला, तर चेकपोस्टवरून आपण आता निघालो आहोत पुढे. आणि इथून लडाख आहे 410 किलोमीटर. आता एकदा हायवेला लागलो की मग कोणत्याच प्रकारचं टेन्शन राहणार नाही. आणि एकदा का हिमाचल डिस्ट्रिक्टमध्ये पोचलो देन सॉर्टेड आहे लाईफ. आणि राईडसुद्धा फायनलवाला चेकपोस्ट आपण केलं आहे क्रॉस. आणि आपण लागला आहोत आता हायवेला. इकडून ले आहे 400 किलोमीटर्स आणि कारगिल 174 किलोमीटर्स. त्याआधी आपल्याला शोधायचा आहे पेट्रोल पंप, कारण कालपासून पेट्रोल नाही भरलं आहे. गाडी कधी पण रिझर्वला लागू शकते. आता येताना 5 ते 6 पेट्रोल पंप भेटले, पण सगळे बंद होते. मस्त दिवस उजळला आहे. माझ्या उजव्या बाजूला खोल दरी आहे आणि चारी बाजूला तुम्हाला दिसत असेल माउंटन्स. म्हणजे फायनली आपली माउंटन्सवाली राईड चालू झाली आहे. आणि असं म्हणायला हरकत नाही की आय एम व्हेरी क्लोज टू माय डेस्टिनेशन. आजपासून खरी मजा येणार आहे आपल्या राईडला. आजपासूनचे जे पुढचे 3 दिवस तुफान मजा येणार आहे. ओहो, काय कडक सीन आहे. इथून 2 किलोमीटरवर सोनमर्ग आहे. तिकडे जाऊन आपण करणार आहोत एक 5 ते 10 मिनटं हॉल्ट अँड देन परत कंटिन्यू करणार आहोत आपल्या पुढच्या जर्नीला, म्हणजे कारगिलला. आपण थांबलो आहोत आता सोनमर्गला ब्रेकफास्टसाठी. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि अजून एक भारीवाली गोष्ट दाखवतो जी मी बाईकवर लावली आहे. सो आपण केला आहे फ्लॅग माउंट आपल्या बाईकवर, एक महाराजांचा आणि एक आपल्या देशाचा फ्लॅग. आलू पराठा, प्रज्ञा खाते मॅगी, प्रियाने मागवले ब्रेड ऑमलेट, शार्दूल तर भाई पराठ्यासोबत ऑमलेट खातोय. एकदम डेंजर आहे. रोहित ATM मध्ये पैसे काढायला गेलाय आणि हॅरी भाऊंची थंडीने एकदम फाटून हातामध्ये आली आहे. बाजूच्या शॉपमध्ये तो वॉर्मर वगैरे घेतोय. ते पण आपल्याला लवकरच जॉईन करतील. सोनमर्गवरून आपण आता निघालो आहोत टुवर्ड्स कारगिल मेमोरेबल. आता वाजलेत बरोबर 8:30. 150 का 140 किलोमीटर आहे इथून कारगिल मेमोरेबल. माउंटन्सवाला रोड आहे, त्यामुळे एक्सपेक्टेड टाईम तर आम्ही पण नाही एक्सपेक्ट करू शकत. आता एक 140 किलोमीटर बोललं म्हणजे नाही म्हटलं तरी 2.5 ते 3 तास. बघूयात पोचतो का. 10 ते 11 वाजेपर्यंत जरी आपण पोचलो देत मग तिथून लेह राहील फक्त 200 ते 190 किलोमीटर. म्हणजे आरामात 6 तासामध्ये आपला प्रवास आजचा कंप्लीट होईल. थोडं ऊन वगैरे पडलं जरा बरं वाटतं. नाही तर सकाळपासून एवढी थंडीने हालत खराब झालेली ना, नाकातून लिटरली पाणी वाहत होतं. म्हणजे बोलतासुद्धा येत नव्हतं माईकमध्ये. आणि हे सुंदर असे नजारे तुम्हाला दिसत असतील माझ्या दोन्ही बाजूला.
हे लोक मेंढ्या आणि शेळ्या चरायला एवढे लांब येतात वर. काय असेल यांची लाईफ यार, इमॅजिन करूनच भीती वाटते. कारण मला गाडी चढवता माझी एवढी फाटली आहे ना. एक तर फेन्सिंग नाही आहे रोड साईडला, आणि राईटने जर गाडी चालवायचं तर खाली बघितलं असं वाटतं की पडेल खाली. नॉमिनल स्पीडवर चाललो आहे, 10-20 पळवायचे काय चान्सेसच नाही आहेत. आय गेस आता स्ट्रेट रोड असेल, कारण लांबपर्यंत आता स्ट्रेट रोडच दिसतोय. तो एकच पॅच जरा खराब होता. झोजिला टेम्पल म्हणून काहीतरी होतं, तिथून तो पॅच आम्हाला लागलेला. आणि नेक्स्ट आपल्याला लागणार आहे आता झोजिला पास. पहिले 4-5 दिवस तर आपलं काय ॲडव्हेंचर झालं नाही, पण आजचा जो दिवस आहे पूर्ण वसूल होत आहे. म्हणजे रोड पूर्ण आपल्याकडून वसूल करतोय. एवढं खतरनाक वाला ॲडव्हेंचर आहे, बट मजा आ रहा है. माय गॉड, वी आर ॲट झोजिला पास. 0 पॉइंट अल्टिट्यूड 116949 फीट. आपण पोहोचलो आहोत आता झोजिला पासला. सो पब्लिक काढते फोटो. आणि हे आहे झोजिला पास. 0 पॉइंट अल्टिट्यूड 11,649 फीट. आपण आता उंच आहोत. और ये अपना बाइक फाइनली एट झोजिला पास. एक 15 ते 20 किलोमीटरवर आपल्याला लागेल आता पेट्रोल पंप. आणि आता जरा कुठेतरी बरं वाटतं, कारण एक डोंगरातला रस्ता सोडून आपण जरा थोडंसं ग्राउंड लेवलला आलो आहे. सो थोडंसं बेटर फील होतं आहे. आता पुढे आपण पेट्रोल टाकू, तो एक हॉल्ट असेल आपला. अँड देन आपण डायरेक्ट कंटिन्यू करणार आहोत कारगिलपर्यंत. कारगिल अराऊंड उरलं आहे 75 किलोमीटर, 70 ते 75 किलोमीटर उरलं आहे. कारण आता इकडे बोर्ड पण नाही आणि आमचे मोबाईल सगळ्यांचे बंद आहेत कालपासून, त्यामुळे कन्फर्म माहीत नाही किती किलोमीटर आहे. बट लास्ट बोर्ड मी वाचलेला 95 किलोमीटरचा. त्यानंतर ऑलमोस्ट आम्ही 20 ते 22 किलोमीटर चालू आहे. टिल दॅट टाईम तुम्ही माझा मोटो ब्लॉग तो एन्जॉय करतच असाल. थोडेसे ड्रोन शॉट पण एन्जॉय करा. इकडे होणार आहे आपली RT-PCR टेस्ट. रिपोर्ट माझ्या मोबाईलमध्ये आहेत, मी दाखवतो. ये देखो, यहाँ से देखना सब इंटक है. छोड़ो भाई, ये हर्षद वो देखो, ये जो मिडल में सेकंड लड़का खड़ा है ना वो. रोहित रतन, उसके बाइक वाला जो गाड़ी चला रहा है, मिडल बाइक. ये मिस्टर श्रीकांत मैं हे लोक काहीतरी मार्किंग करतायत की आपली RT-PCR ओके आहे. त्याची काहीतरी निशाणी आहे, म्हणजे आपल्याला पुढे कुठेतरी अडवणार नाही आय गेस. बाइक पे कितने? 2 जन. इसमें स्टैम्प लगवाना पुल के पार, ठीक है? हाँ. आ जाओ. आपकी बाइक पे 2. ये फोटो निकाल के रखो. नहीं मत रखो यार, स्टैम्प लगवाओ. फोटो निकाल के क्या करना है? या ब्रिज जवळ लावायचा आपल्याला स्टॅम्प. थँक्यू सर. फायनली बोर्ड दिसला. 84 किलोमीटर कारगिल आहे.
श्रीकांत वाळुंज. सबका पता ना. MS04 6155. विकल कौन है बैग? कितने बंदे हो? 2 बंदे. कहाँ से हो? महाराष्ट्र. आणि हा आपला लागलाय फायनली स्टॅम्प. सो आता इथून आपण फ्री आहोत. लेहपर्यंत आपल्याला कोणतंच टेन्शन राहणार नाही आहे. बाकी सगळ्यांचं रजिस्ट्रेशन चालू आहे. यांना पण काय प्रॉब्लेम राहणार नाही. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण डायरेक्ट निघूयात लेहसाठी. त्याआधी आपला एक स्टॉप असेल फक्त कारगिल. इथून कारगिल आहे 3 किलोमीटरवर. तिकडे असेल आपला आजचा दुसरा हॉल्ट. मॅपवर रिचिंग टाईम दाखवतोय लेहसाठी 6:30 विदाऊट एनी ब्रेक. 2 तास आपण ॲड करू म्हणजे 8 ते 8:30 वाजेपर्यंत आज आपण पोचलो पाहिजे लडाखला. कॅप्टन अनुज नायर महावीर चक्र, मेजर राजेश सिंग अधिकारी महावीर चक्र. ह्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला माहीतच असेल, शेरशाह पिक्चर, कॅप्टन विक्रम बत्रा परमवीर चक्र, 13 जम्मू अँड काश्मीर रायफल्स. बट रोहितने मिस केलं कारगिल. त्याने पेट्रोल पंप पण ॲक्च्युली मिस केला आहे. काय माहिती कसा गाडी चालवत आहे. त्याला एवढं मोठं वॉर मेमोरेबल दिसलं ना. आम्हाला वाटलं की इकडे थांबेल, तो इथे पण नाही थांबला आहे. आता त्यासाठी तर पेट्रोल वगैरे घेतलं आहे आम्ही 3 लिटर. किती सुंदर माउंटन्स वाटतात, पूर्ण स्काय ब्ल्यू. आणि लेफ्ट साईडला आपल्या रिव्हर. रोहितचा फोन आलेला. रोहित थांबलाय कारगिलला पेट्रोल पंपावर. इथून आहे 15 किलोमीटर. आता तिकडे जाऊन आम्ही ब्रेक घेऊ, लंच ब्रेक. जेवू वगैरे, थोडंसं रेस्ट करू अँड देन परत कंटिन्यू करूयात. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. मोटिवेशनल कोट बाय ब्रो. ब्रो मीन्स बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. एक सुंदर असा कोट लिहिलेला त्यांच्या साईन बोर्डवर, जो की माझ्या आयुष्याशी खूप जास्ती रिलेट करतो, म्हणून तुमच्याशी शेअर करावं असं वाटतं. कोट असा होता, इफ यू कॅन ड्रीम इट यू कॅन डू इट. बरोबर आहे. स्वप्न लहान असो किंवा स्वप्न मोठी असो, स्वप्न बघितली पाहिजे. पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण किती मेहनत घेतो आहे तेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपली स्वप्न पूर्ण करण्यामागे आपण घेतलेली मेहनतच असते. आणि मेहनत केल्यानंतरच स्वप्न आपली पूर्ण होतात. अर्धे रायडर्स लडाखवरून निघालेत आपापल्या घरी जायला. आणि आम्ही निघालो आहोत लडाखला. सकाळपासून एकच चालू आहे. एकदा ग्राउंड फ्लोअरला जातो आहे, एकदा डायरेक्ट टॉप फ्लोअरला येतो. आता एकदम आपण माउंटन्सच्या लेवलला आलो आहे. परत थोडीशी थंडी वाढली आहे. ऑक्सिजनचा थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. पण थांबलो आता फाटुला टॉपला, जो श्रीनगर लेह रोड मधला हायेस्ट टॉप आहे. हे आहे इकडून 70 ते 80 किलोमीटर. थोडा हाय माउंटनवाला पॅच संपला आहे आणि आता आम्ही आलो आहोत परत ग्राउंडला. हा जोपर्यंत उजेड दिसतोय तोपर्यंत ॲटलिस्ट 40 ते 50 किलोमीटर आपल्याला कव्हर करायचे. म्हणजे नंतरचे उरलेले 20-30 किलोमीटर काय वाटणार नाही. काल रात्री आम्ही पोचलो लेहला. म्हणजे लेहच्या आधी 50 किलोमीटर आम्ही थांबलेलो, कारण 7 वाजलेले ऑलमोस्ट. आणि अंधार पण खूप जास्त आलेला. डायरेक्ट हॉटेलवर येऊन स्टे केला. त्याच्यानंतर डिनर वगैरे करून आम्ही झोपलो.
मी तुम्हाला रूम दाखवतो आपला, की काल आम्ही कुठे स्टे केलेला आणि रूमचा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. हा आहे आपला रूम आणि आता आमची तयारी चालू आहे पुढे निघायची. सगळं सामान आपलं पॅक होतं आहे. हा आपला बाथरूम. व्हिडिओ मी इकडे संपवतो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटत येणाऱ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल दॅट टाइम कीप रायडिंग, बी सेफ. थँक्यू.